पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 8482 919999। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचा दावा करण्यात येत आहे। करुणा शर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर दावा केला आहे। वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटवर्ती आहे, त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे। त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे। सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे, त्याआधीच मुंडे आपला राजीनामा देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले। करुणा शर्मा यांनी म्हटले की मला आतून माहिती मिळाली, 2 दिवसांआधी त्यांचा राजीनामा लिहून घेतला आहे। धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले होते की वाल्मिक कराड चौकशीअंती दोषी निघाला तर मी स्वतः राजीनामा देईल, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या समोर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। त्यामुळे सोमवारी अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा 100% होणार आहे। अजितदादा अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार आहेत अशी मला खबर लागलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणीही असेल तरी त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असे धनंजय मुंडे सातत्याने सांगत होते। काल CIDने दोषारोपपत्र दाखल केले आहे। आरोपींची कृत्ये त्यातून समोर आली आहेत। आता लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून त्यांना फाशीच होईल हे पाहिले पाहिजे आणि त्यांना फासावरच लटकवले पाहिजे अशी मागणीही करुणा मुंडे यांनी केली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।